काय करावं? आता 5 वर्षाच्या लेकराचं कोण ऐकते महाराज? त्या ह्याला काय कळतंय म्हणे, यांना प्रपंच माहितीये का म्हणे? काय प्रपंच चालवायचा म्हणजे पैसा लागतं आणि आपल्या लेकरांना खाऊ घालून काय लेकरं पैसे देणार आहेत का काय म्हणे आपल्याला? कोणी विचार केला? गवळणींनी. ते म्हणजे असं नाही ऐकणार म्हणे. या आता समजून सांगितलं, पण आता साम दाम दंड भेद काय वापरायच्या त्या सगळ्या युक्ती वापरू म्हणे आपण. आता सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र करून सांगितलं, गोपाळांनो म्हणे काय, दही दूध तूप ताक लोणी कोणाला खायचे? सगळ्यांनीच हातवरी केले. सगळ्यांनी काय केले? हातवरी केले. ते म्हणे हातवरी केले ना, मग आता ज्याला ज्याला दही दूध तूप खायचे, ज्याला ज्याला माझ्या बरोबर सगळा आनंद घ्यायचा आहे खाण्याचा, तर त्यानं काय करा? अभंगाचं प्रथम चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, चला म्हणे माझ्या मागे. ते म्हणे कुठं? ते म्हणे चोरी करायला. ज्याला दही दूध तूप खायचे त्यानं कुठे यायचे? माझ्या मागे यायचे. पण ते म्हणे कोणाच्या घरी जायचं? त्याने घरून फिरून मागून नाही घ्यायचे म्हणे. काय करायची? आपल्याला चोरी करायची. चोरी म्हणल्याच्या नंतर 50% गोपाळ गायब. किती? 50%. उरले किती भगवंताकडं? 50. आता ते म्हणे चोरी करायची म्हणे. पण चोरी करत असताना ज्याला पोटभर खायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण का? तर म्हणे आता ह्यांना समजून सांगितलं या गवळणींना, पण यांनी काय ऐकलं नाही. यांनी मनाने जर आपल्याला लोणी खायला दिलं असतं, दूध प्यायला दिलं असतं, तर आपण कशाला चोरी केली असती म्हणे. त्याच्यातला एक जण म्हणला, ते म्हणे देवा चोरी करणं पाप असतं. चोरी करणं काय असतं? पाप असतं. ते म्हणे हे पाप असतं बरोबर आहे म्हणे, पण आपल्याच घरी चोरी करणं हे पाप नसतं म्हणे. हे काय नसतं? पाप. आता लहान मुलाला पहा तुम्ही, चॉकलेट किती आवडतात की नाही? मग आता त्याला चॉकलेट कितीही दिली तर ते काय करेल? कितीही खाईल. पण त्याच्याकरता कितीही देणं बरं आहे का? नाही ना. दिवसातून 1 चॉकलेट ठीक आहे. नाहीतर जास्त चॉकलेट जर खाल्ले तर काय होतील? त्याचे दात किडून जातील, किडतील. मग आई काय करते? ते चॉकलेट कुठेतरी डब्यात भरून काय करते? उंच कुठेतरी ठुते. पण ते उंच ठेवलेले असताना सुद्धा मुलं काय करतात? आईच्या माघारी, आई झोपलेली असताना, आम्हाला शाळेमध्ये एक कविता होती,
ते काय करायचं, ते लाडूचा डबा उंच ठेवलेला असायचा आणि त्याच्यामध्ये मग ते लाडू चोरून काय करायचे ते खायचे. आता हे मग आपल्याच घरी आपण खाल्लं तर त्याला चोरी म्हणत नाहीत म्हणे. ते म्हणे ठीक आहे म्हणे, कारण ज्याला, आणि त्यातली त्यात पुन्हा सांगितलं, ज्याला आणखीन भीती वाटायली माझ्या मागं यायची, ज्याला वाटत असन की माझ्या मागं आल्याच्या नंतर स्वतःचं नुकसान आहे, त्यानं येऊ नका बरं म्हणे. जबरदस्ती नाही, यायचं ज्याला त्यानंच या, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या सगळे आले तरी चांगले, सगळे आले तर अतिउत्तम आहे. पण सगळे जर नाही आले, सगळे जर येऊ शकले नाही, तरी सुद्धा जबरदस्ती नाही की बाबा आता आपण हे 50% तर गळून गेले म्हणे, पक्ष सोडून गेले, पण आता आम्ही कसं पक्ष सोडून जाऊ. मनातही ह्याच्या पक्ष सोडून जायचे, पण जाऊ शकत नाही तर भगवंत त्याच्या मनाचा भाव जाणून घेतं ना. ते म्हणे जबरदस्ती नाही, तुमच्या मनावर आहे. जर तुम्हाला वाटत असन चोरी केल्याच्या नंतर आपल्याला मार खावा लागेल आणि या माराला भिवून जर तुम्ही जायचं असेल तुम्हाला, तुम्ही आत्ताच जाऊ शकता, आता तुम्ही निघून जाऊ शकता. ते म्हणे मग आता त्याच्यातले 25% आता भगवंताची परमिशन भेटली ना, 25% निघून गेले. कारण का, ते म्हणे देवच म्हणला कोणी मार खायचा म्हणे, उगं जाऊ द्या, हे चोऱ्या करायलेत, एकाच्या नाही तर कोणाच्या तरी घरी जाते म्हणे, उगं तिथं जास्तच पुन्हा हे जाते म्हणे पळून, आपण भेटलो तर आपल्याला किती लोक मारतेन म्हणे, मारतेन तर मारतेन, पुन्हा सगळ्या गोकुळामध्ये बदनामी होईल म्हणे. म्हणून 50% आपलं, पहिले तर 50 गेले, पुन्हा 25 गेले, आता उरले किती, 25 उरले. ते म्हणे आता ज्याला पोटभर खायचे, ज्याला पोटभर खायचे तर त्यानंच आता माझ्या मागं चालायचं म्हणे. 25% उरले त्याच्यामध्ये. आणि ज्याला पोट भरून कुठपर्यंत देणार म्हणे पोटभर, तर तुम्ही जोपर्यंत बस म्हणणार नाहीत तोपर्यंत मी देईल अभंगाचं दुसरं चरण. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. पुरी म्हणाल तो हरी, पुरी म्हणाल तो हरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो हरी, पुरी म्हणाल तो हरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तसं महाराज संसारातले काही जीव आहेत, भगवान म्हणतं मी दोन्ही हात पसरून तुझ्या स्वागताकरता उभा आहे, तू माझ्याकडे ये. कोणाकडे ये, माझ्याकडं. आपण देवाकडं जातो, पण देवाकडं जाता जाता देवानं असा हात केला की त्याला कट मारून बाजूला जातो मायेकडं. म्हणजे भगवंताला मोकळ्याला मोकळं पुन्हा सोडून दिलं. कारण सगळे जेवढे काही मायावी पदार्थ आहेत तेच जाऊन मागतो की नाही, संसारातल्या सगळ्या गोष्टी मागतो. मग मागितलं कोणाला, देवाकडे गेलोत का आपण, देव मागितला अजिबात नाही. सगळ्या प्रपंचातल्या वस्तू मागितल्या, ज्या की फक्त एका अवस्थेत, त्या जागृत अवस्थेपुरत्या, शिवाय कधी काळी तरी त्या संपणाऱ्या आहेत. आणि अशा वस्तूच आपण काय करायलो, भगवंताला मागायलो. अख्खा संसार कुठं निघालेला आहे, मायेकडं. 100% पैकी 50% भक्त तरी देवाची भक्ती कशा करता करतात, कशा करता करतात, सकाम भक्ती करतात. काहीतरी देवाला मागायचे, फुकट देवाचं बी काम करीत नाहीत ते, अजिबात नाही. आधी नवस बोलून येणार, आणि नवस बोलून आल्याच्या नंतर, नवस पूर्ण झाल्याच्या नंतरच मग मी येईन. काहून आधी गेल्याच्या नंतर काय पाप लागणार आहे का. तर बऱ्याच जणांचे नवस असतात तसे. त्यानंतर आपली आपली ही इच्छा पूर्ण झाली तरच मी नंतर काशीला जाईन म्हणे. काशीला जाईन म्हणा, कुठं जाईन, किंवा पंढरपूरला जाण्याकरता सुद्धा लोक नवस करून ठेवतात. अरे बाबा, पंढरपूरला जायचं म्हणजे आता याच्याकरता कशाला नवस करायचे, आधी तुला देवानं द्यावं का काय. हे सगळे हे 50% वर्ग कुठं निघालेला आहे, गळून
गेले ते देवापासून. जसं की ते पहिले 50% गोपाळ गेले, ते चोरी म्हणलं की निघून गेले. तसं ते म्हणले देवाकडे यायचं म्हणजे काय करावं लागतं म्हणे, लाथाळीला संसार केला षडहुर्मीचा मार. ते म्हणे पहिली लात तर संसारावर मला बाप्पा म्हणे, संसारावर लात मारायची म्हणलं 50% ते म्हणले देवच नको. 50% काय म्हणले, देवच नको म्हणे. कारण संसार सोडावा जर लागत असन देवा करता तर काय बंद पडले म्हणे संसारात. आता उरले 50%. आता त्याच्यातून आपल्याला खरे भक्त खरे गोपाळ काय करायचे, आपल्याला निवडून काढायचे बरं 50% पैकी. त्याच्यापैकी मग आता 50% उरले ते आता ते संसाराला कदरलेले होते मायासारखे. ते संसाराला कदरलेले. मग ते म्हणजे संसारात परेशान झाले, तिकडं सुख लागेल म्हणून ते इकडं आले. कुठं कीर्तनात ते म्हणे फुकट खायला भेटतं, लोक पाया पडतात, दक्षिणा देतात, त्याच्यानंतर कपडे लत्ते सगळे फुकटच असतात. हे 25% वर्ग ह्याच्याकरता इकडं आलेला आहे. त्याला भगवंताशी घेणं देणं नाही, काय नाही. संगीत शिकलं कशा करता, स्वतःच्या आनंदा करता नाही, कशा करता ती म्हणे पैसा कमवायचा आहे. मृदंग वाजवायला शिकला कशा करता, ते म्हणे स्वतःच्या आनंदा करता नाही. हा ना, म्हणजे ह्याच्यावर बी घ्यावं लागेल ना, नाही तर हे नाराज होतील. सगळं सांभाळून चालावं लागते ना. कशा करतात ते म्हणे आपल्याला काय करायचं, पैसा कमवायचा त्याच्यातून. अरे बाबा, कला ही काशी आहे, गायन. तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा, पण ज्याला संगीताचा गंध आहे ना, त्यानं फक्त गायन ऐकू द्या, त्याचं टेन्शन निघून जातं. म्हणजे संगीतातून सुद्धा आपल्याला काय लागू शकते, समाधी लागू शकते. याच्याकरता संगीताची साधना करायची. संगीता म्हणजे माझ्या मावशीचं नाव नाही, संगीता म्हणजे म्युझिक. काय म्युझिक नाही तर तुम्ही म्हणता पुन्हा संगीता कोण आहे नेमकी, याच्याकरता करायचे. मग 25% आता गळाले ना भगवंतापासून. कारण का, ते परमार्थामध्ये सुद्धा कशा करता आलेत, प्रपंच करण्याकरता. परमार्थ बी काय करून ठेवलाय यांनी, प्रपंच करून ठेवलाय, व्यवसाय करून ठेवलाय. 25% गळाले तिथून. आता उरले किती, 25. आता हे 25 मध्ये कोण आहेत, नामचिंतन घेणारे, निस्वार्थपणे भजनाला जाणारे, काकड्याला जाणारे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारे, हे 25% वर्ग काय झाला या ठिकाणी आता उरला. 75% वर्ग मायेनं धुवून नेला. 75% कुठे गेले, मायेमध्येच गेले. सगळे या मायावी पदार्थातच अडकून बसले. परमात्म्यापर्यंत कोणालाच जाता आलं नाही. परमात्मा म्हणला, अरे माझ्यापर्यंत जर आलास ना तर मी तुला पोटभर देतो म्हणे. माया पोटभर देऊ शकत नाही, माया तुम्हाला रिकाम्या पोटानं ठेवणार आहे. आतापर्यंत जन्माला तेव्हापासून आतापर्यंत रोजच जेवता का नाही, जेवता, पोट भरलं कधी, भरलं कधी नाही. हे मायेचा प्रभाव आहे. हे कोणाचा प्रभाव आहे, मायेचा. लहानपणापासून आतापर्यंत जे काही कमवलं असेल, ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या असतील, त्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर असं कधीतरी वाटलं का आता बस, आता काही नाही पाहिजे, वाटलं असं कधी? लहान होता त्यावेळेला त्याला मार्क्स, त्याला ते चॉकलेट दिलेलं असायचं, नंबर आला पाहिजे कशामध्ये, वर्गामध्ये पहिला नंबर आला पाहिजे. आणि त्याची सगळी धडपड. आता सुख कशामध्ये त्याचं, त्या लहानपणीचं, वर्गात पहिला नंबर आला की त्याला सुख वाटायचं. आता वर्गात एवढं शिकलं, 10वी 12वी 11वी सगळं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आता नोकरी करता जे शिकलं होतं त्याच्यातलं काहीच नाही. 12 वर्ष जे शिकलं ना, नोकरी लागण्याकरता तिथं इंटरव्ह्यू मध्ये ह्याच्यातलं काहीच विचारणं, साइन थिटा नाही, कॉस थिटा नाही, कोणचं काय काहीच नाही, विषयच नाही तिथं. तिथं दुसरंच आहे. मग आता त्याचा अभ्यास वेगळा करायचा, कशा करता, नोकरी भेटण्याकरता. आता नोकरी, आता ह्याचं ते मार्क्स मधलं सुख गेलं, आता सुख कशात गेलं याचं, नोकरीमध्ये. आता नोकरी कशी तरी इकडून तिकडून भेटली, भेटल्याच्या नंतर आता ते म्हणते पगार कमी, प्रमोशन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, प्रमोशन. आता तुला भेटलं ना नोकरी, इतके दिवस धडपड केली, नोकरी भेटली, मग आता जेवढं भेटायला त्याच्यात सुखी मानलं, सुखी राहा ना. नाही, प्रमोशन झालं पाहिजे. प्रमोशनच्या मागं लागतं. प्रमोशन होतं, प्रमोशन झाल्याच्या नंतर ते म्हणते एक बायको पाहिजे. किती, एक बझाली म्हणे. कारण का, ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 कशा सांभाळल्या असत्या त्यांना माहित. इथं एकच सांभाळल्या जाईना म्हणे, एक पाहिजे म्हणे. मग आता धडपड कशा करता चालू झाली, एक पत्नी करता. कुठे बी गेलं देवा बायको दे, कुठेही गेलं की हात जोडलं की काय मागायले, बायको. कारण सध्याची परिस्थिती आहे तशी आहे. मग आता इकडून तिकडून कसा तरी कोणता तरी भैरोबा म्हणा, काळ भैरव म्हणा, कोणतरी झालं प्रसन्न, दिली एखादी बायको कशी तरी. मग आता तिथे बी नाही, 4-6 महिने नीट राहते. ते म्हणते ह्याच्यात सुख नाही म्हणे. आता आज सुख कशात, ते म्हणते लग्न नसतं केलं तर परवडलं असतं म्हणे, महाराजांनी राहिलं असतं तर ते परवडलं असतं.
कारण लग्न करूनही काय व्हायले म्हणे तेच दुःख भेटायला, मग सुख कशात ते म्हणे एखादा चिल्ला पिल्ला काहीतरी मुलगा मुलगी काहीतरी झालं तर काय होईल म्हणे मला सुख भेटेल. मुलगा होता तरी सुख नाही, ती म्हणे आता यांची शिक्षण करायची, हे चांगल्या पदावरती गेले तर सुख भेटेल. मायेचा प्रभाव. पोट भरलं? पोट भरलं? अजिबात नाही. पण भगवंताला जो शरण गेला त्याच्या संपूर्ण इच्छा संपून गेल्या, काही शिल्लकच राहिलं नाही त्याला की मला पाहिजे. काय झालं याचं? हरी आला हाता मग कैसी भयचिंता. म्हणजे आता हे संसाराला आलं त्याचं सफल झाला. माणसाचं कसं व्हावं, इच्छा कधी पूर्ण होतात माहिती का? मुक्ती. जीवन शिल्लक असावं आणि इच्छा संपाव्या, आणि तिथून पुढचं जे जगणं आहे ना ते जगणं आनंद आहे, त्यालाच खरं जगणं म्हणायचं. नाही तर इच्छेमध्ये जर इच्छा आशा याच्यात जगणं आहे ना, हे फक्त आशेचं किरण दाखवणे, त्याला जगणं नाही म्हणायचं. ते म्हणे आज नाही पूर्ण झालं, होईल कधीतरी पूर्ण. कधीतरी काय होईल? पूर्ण होईल. ते कधीतरी कधीच येत नसतं. म्हणून चालू घडीमध्ये मग भगवान म्हणले जो कोणी हा सगळा प्रपंच सोडून फक्त माझ्यापर्यंत आला तर मी त्याला काय करत असतो म्हणे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. कुठपर्यंत दिलं देवानं? काही शिल्लक ठेवलं नाही ना. फक्त भगवंताला समर्पण देऊन बघा, संसारातल्या प्रत्येक जीव रडायला लागलेला आहे. कशा करता? हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, सगळं मनासारखं काहीच होत नाही त्याच्या. पण भगवंताला जो शरण गेला, भगवंत म्हणतं त्याला काय देऊ सांग? संसारातलं काय देऊ? ते म्हणे संसारातलं सगळं नाशिवंत आहे, सुटणार आहे, काय देणार आहे म्हणे आम्हाला, त्याच्यातलं काही पाहिजे नाही. काय पाहिजे? तू पाहिजे. ते म्हणे मी तर भेटलो ना तुम्हाला. याच्या नंतर काय पाहिजे? तुमचं जीवन शिल्लक आहे. मनुष्य शरीर म्हणजे पैसा लागणार. हे शरीर आलं म्हणजे या शरीराला चलवण्याकरता काय लागणार? पैसा लागणार ना. याला भूक लागते, त्याला खाऊ घालावं लागणार. खाऊ घालायचं म्हणजे आमच्यासारखं तुम्हाला कोणी फुकट खाऊ घालत नाही. आता आम्ही फुकट खातो समजा, कुठे बी गेलं तरी चालतं काम, पण तुम्हाला कोण खाऊ घालणार? तुम्हाला खाऊ घालायचं म्हणजे तुम्हाला पैसा कमवावा लागणार ना. मग हे शरीर चालवायचं म्हणजे पैसा लागणार. पण ज्यानं कोणी भगवंताला समर्पण केलं तर याचा सगळा योग क्षम वाहम्यहम ही भगवंताचं काय वचन आहे. त्याचा सगळा संसार सुद्धा कोण सांभाळतो म्हणे मी. कारण तुकोबारायांचा संसार सुद्धा कोणी सांभाळला? पांडुरंगाने सांभाळला. पण त्याच्याकरता या पांडुरंगाला समर्पित होणारा वर्ग फक्त 25% उरला. किती उरला? 25%. आता त्या 25 मधून बी अजून किती गळतेत आता ते आपण पुढं पाहू. 25% पैकी म्हणजे शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत कोण टिकतं हे पाहू. आता संसार सगळा भगवंताचा म्हणूनच काय करायचंय? करायचंय. आणि असं झाल्याच्या नंतर मग संसारातली कुठली इच्छा आपल्याला शिल्लक राहत नाही. म्हणून भगवान म्हणतात माझ्यापर्यंत जो येईल त्याच्या संसारिक इच्छा तर मी पूर्ण करेलच करेल. संसारिक इच्छा काय असतात? पैसा पाहिजे म्हणजे जेव्हा अडचण येईल, जेव्हा काम पडेल आपल्याला पैशाचं, त्यावेळेला पैशानं हजर व्हावं बस झालं. जमा करून तर नाही ठेवायचा ना. जमा करून ठेवलेला आपल्या काय कामाचा? म्हणजे ज्या वेळेला आता संसारातला जीव परेशान काय, तर संसारात त्याला अडचणी येतात आणि त्या अडचणी सोडवण्याकरता त्याच्याकडे काय नसतो? पैसा नसतो. तेव्हा ते संसारात परेशान होतं. परंतु माझा वैयक्तिक अनुभव मी सांगतो की माझ्याकडे 1 रुपया जरी नसला तरी माझ्या ज्या वेळेला मला काम पडतं तर त्या कामाच्या वेळेला माझा पैसा कुठून नाही तर कुठून तरी, माझा नाही ते पैसा, पण पैसा कुठून तरी येतं आणि ते काम काय होतं? निघून जातं. आता जमा करून तर कोणाला मला ठेवायचं नाही, पण माझं काम भगवंतानी काढून घेतलं ना बस. एवढंच निष्ठा ठेवून जर भगवंताची शरणागती पत्करली तर संसारात टेन्शन येणार नाही. विठाला हे पुरे म्हणाल तोवरी ही अनुभूती घ्यायची राहिली. फक्त हा अनुभव घ्यायचा राहिलाय. तुकाराम महाराज म्हणतात की मला तर आता मी पुरेपुरे म्हणायलो पण देव मागं लागलाय. रिद्धी सिद्धी काय करायला? आता चरणावरती लोटांगण घालायला. काय पाहिजे? आरती म्हणे तुमचा पसारा नकोच म्हणे मला. या ज्या अष्टमहासिद्धी येतात ते म्हणे तुम्ही या ठिकाणी प्राप्त होऊन देखील काय फायद्याच्या म्हणे मला नको आहेत तुम्ही. रिद्धी सिद्धी घरी पाणी भरायला तर पांडुरंगानं पाणी भरावं का? संताचा अधिकार आहे हे. देवानं पाणी भरावं. अहो हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा स्वप्नात येत नाही. माझ्या अजूक नाही आला एवढे दिवस कीर्तन करून, अजूक माझ्या स्वप्नात नाही आला. आणि ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली त्यांच्या स्वप्नात जात नाही आणि संताच्या घरी जाऊन पाणी भरतं. कशामुळं असेल? कारण का? ते म्हणे आपण सगळंच भगवंताला अर्पण केले.
कुठलीच इच्छा नाही, कारण प्रपंचही त्याचा, शरीरही त्याचं आणि मीही त्याचाच. आणि अशाच गोपाळांचा भगवंतानी काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. असेच गोपाळ आहेत आणि ते गोपाळामध्ये असे बोटावर मोजण्यासारखे आहेत. मधुमंगल, सुदाम्या, वरद्या, वाकुड्या, पेंद्या, हे काय तर भगवंताचे एवढेच भगवंतानी जवळ केले. कारण का, एवढ्यानी भगवंताला संपूर्ण समर्पण दिलेले. संपूर्ण. चोरी करायची का, त्यांनी होच म्हणायचं, त्यांनी कधी नाही म्हणले नाही. म्हणून भगवान म्हणले एवढे आलेत ना, तर हे आले. आता तुम्हालाही जर संसारिक जीवाला उपदेश केला की बाबा तुम्हालाही जर पोट भरून पाहिजे असेल, तुम्हालाही असं वाटत असेल की संसारिक पूर्ण इच्छा म्हणजे इच्छा पूर्ण व्हाव्या, संसारात मला अडचण येऊ नये आणि शरीर गेल्याच्या नंतर मला मुक्ती प्रदान व्हावी, तर भगवंताकडे जायचं. कारण भगवंताकडे गेलं म्हणजे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तवरी. पुरे ही जी स्थिती आहे, तर ही स्थिती म्हणजे मोक्ष स्थिती. मोक्ष. जीवन शिल्लक आहे, इच्छा संपल्या, त्याला मागण्याची काही इच्छाच नाही, झालं ना, पोट भरलं ना. जसं पोट भरल्याच्या नंतर एखाद्याला जर म्हणलं एखादी जिलबी घ्या, घेतं का ते म्हणतात नको बस. पण जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत खाणार. तसं संसारातल्या बी काही इच्छा असतात, संसारातली काही भूक असते, ती भूक म्हणजे संसारिक इच्छा तर भगवान पूर्ण करणारच करणार. परंतु शरीर गेल्याच्या नंतर किंवा शरीर असताना ज्याला जीवनमुक्ती म्हणायचं, तर ही जीवनमुक्ती ही आपल्याला भगवंत प्राप्त करून देणार. आणि शरीर गेल्याच्या नंतर विधेय मुक्ती. जन्मा नाही येणे ऐसे केले, पुन्हा जन्माला यायचं आम्हाला ठेवलं नाही. पण म्हणे तुम्हाला ही स्थिती जर पाहिजे असेल, तुम्ही माझ्याकडे आला ठीक आहे, पण याच्यात एक आट आहे म्हणे. ती आट काय, अभंगाचं 3रं चरण. हळूहळू चला, 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 भगवंताची चोरी जी आहे, ज्याला मोस्ट वॉन्टेड म्हणतात, जर सगळ्या गोकुळात प्रख्यात झालेले चोर जर कोण असतील तर ते म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. पण भगवान म्हणे आपण चोरी करत नाहीत, कारण ज्याच्या इथं जायचं त्याला सांगून जातो. सकाळी नोटीस असते, सकाळी काय दिल्या जाते, नोटीस पाठवल्या जाते की आज तुझं घर फोडणार, मग याला कसं चोरी म्हणायचं. पण महाराज एके दिवशीचा प्रसंग आहे, त्याच्यामध्ये एक शांताबाई नाव, इथं कोण नाही ना, हां, तर तिथं शांताबाई नावाची एक गवळण होती. आणि ती शांताबाई जी होती ती फक्त नावाचीच शांताबाई होती आणि अंगामध्ये सगळी भवानीच होती, रुद्र अवतार तिचा. आणि आता घर फोडायचे तिचं, अख्खं गोकुळ तिच्या नादी लागत नव्हतं. कोणाच्या कोणाच्या मोठ्यानं सांगा. शांताबाईच्या. कोणीच नादी लागायचं नाही. आता हिच्या घरी जायचंय, पण कसं जाणार. आता भगवान म्हणले मी आधी काय करतो, जरा आढावा घेऊन येतो, म्हणजे काय स्थिती आहे, काय सिच्युएशन आहे ती पाहतो म्हणे. चोरायचं असंच असतं, चोरी करण्याच्या आधी काय करतात ते पाहून जातात सगळं. घरामध्ये किती जण असतात, कोण कोणच्या टायमाला बाहेर जातं, कोण कोणच्या टायमाला घरी येतं. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही चोऱ्या करता का, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती येतात. नाही, मी टी व्हीमध्ये बघून सांगत असतो, चोऱ्या करत नाही मी. नाही तुम्ही म्हणता भरपूर तुम्ही चोरीविषयी बोलू शकायलात, म्हणजे अनुभव आहे का तुम्हाला, असं काही नाही. तर
तर मग भगवान म्हणले मी आधी बघून येतो म्हणे शांताबाई कुठे आहे नेमकं. शांताबाई ज्या वेळेला नसेल त्यावेळेला आपण घुसू म्हणे घरात. पाहिलं आता सकाळी तर नोटीस गेली ती घरी की शांताबाईचं घर फोडणार. शांताबाई महाराज ती म्हणली फोडूच शकत नाही म्हणे, आपल्या घरी ते येऊच शकत नाही म्हणे नंदाचं कार्ट. काय केलं त्यानं, खुर्ची टाकली बाहेर आणि त्या खोलीला एकच दरवाजा होता, बाकीचे दरवाजे नव्हते. त्या खोलीमध्ये काय केलं, सगळं जे काही नवनीते, जे काही दही दूध ताक आहे हे सगळं काय केलं त्या खोलीमध्ये ठेवलं. दाराला कुलूप लावून म्हातारी बसली बाहेर खुर्ची टाकून, एवढी असा लांब फोक घेतला हातामध्ये आणि हातामध्ये घेऊन असा बसली. ती वाटच बघू लागली की कोण येतं. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आढावा घेण्याकरता. पाहिलं शांताबाई बाहेरच. शांताबाई म्हणजे आता दोघंही एकमेकाला बोलणं. भगवान तिरक्या नजरेनं पाहिलेत, तुम्ही इकडं पहा माझ्याकडं, इकडं इकडं. विठाला विठाला मी त्या दिवशी सांगितलं मायेची ताकद आहे ही. कशाची ताकद आहे? मायेची. त्या दिवशी कथेमध्ये हे दोघं जण उठून गेले, जाऊ द्या ना काहीतरी काम असेल. ते जाईपर्यंत त्यांच्याकडे बघू लागली. महाराज 3 तास झालं मी तिथं ओरडायलो, माझ्याकडे कोणीच बघन झाले. आताही तसंच मस्त फेटा बांधून आलो, इकडे बघा ना माझ्याकडे. हा कुठं होतो आपण? हा कीर्तनात जमलं. हा शांताबाई. हा शांताबाई फोक घेऊन बसलेली होती, राईट. भगवान श्रीकृष्ण तिरक्या नजरेने पाहिले. शांताबाई त्यांच्याकडे पाहिली, पण शांताबाई म्हणली हे आशानं जमत नाही म्हणे, याला धमकी घालू म्हणे आपण. तिनं असं फोक घेतलं, असं खाली जमिनीवर आपटलं, पटकन वाजलं. ते वाजल्याच्या नंतर पाहिलं का म्हणे, आत्ताच तोडून आणलंय म्हणे, लिंबाचं होतं. फक्त घरात घुसायचा एखाद्या मांजरीनं फक्त प्रयत्न करावं. कृष्णाला मांजर म्हणली. काय म्हणे? मांजर. एखाद्या मांजरीनं फक्त घुसायचा प्रयत्न करावा, तिचं मुंडकच उडवते म्हणे हे ना. कशाने? त्या फोकाने. कृष्ण म्हणला दारात एवढा बोक्या बसलेला असताना मांजर घुसल कशी मधात? आता म्हातारी, आता ती त्याला मांजर म्हणल्याच्या नंतर ते काऊन गपचूप बसेल? ते मला एवढा बोक्या बाहेर बसलाय म्हणे, मांजर कशी जाईन म्हणे घरात? आता दोघांचं झालं. पण भगवान श्रीकृष्ण गेल्याच्या नंतर गोपाळांना सांगितलं नाही म्हणे, म्हातारी तिथं फुल टाईट आहे म्हणे, सिक्युरिटी बसलेली आहे, पण चोरी तर करायची. कशी करायची? ते म्हणे आजचा मार्ग बदलला, आजच्या चोरीचा मार्ग काय करायचा आहे? बदलायचा. मग ते म्हणे काय नाही, आता काय करा म्हणे, बारीक धूळ घेऊन या, त्या सराटे असतात, सराट्याची काठी घेऊन या. ते म्हणे कशा करता देवा हे? ते म्हणे काय नाही, धूळ ह्याच्या करता म्हातारीच्या आधी डोळ्यात काय करायचं? धूळ फेकायची. आणि म्हातारी जर ते डोळे चोळेपर्यंत घर उघडून आपण कुठं घुसायचं म्हणे? घरात घुसायचं. त्याच्यातलं एक जण होतं ते पेंद्या, ते जरा तार्किक होतं, म्हणजे काही सांगितलं की त्यानं तर्क करायचा. तसे काही तार्किक शास्त्रकारही असतात. ते म्हणला देवा ती जर समजा गॉगल घालून आली तर? कारण आजकाल आता एक तर हे चष्मा लागलेला असते मोतीबिंदूचा. बरं मोतीबिंदूचा चष्मा सोडून हे गॉगल कशाला घालीत असते बरं? ते कळत नाही मला. बऱ्याच ह्यांना पाहिलं. आता तुमचं 60-70 वय, नका घालू असं माझं म्हणणं नाही. तुम्ही घाला गॉगल, चांगलं राहा, चांगली गोष्ट आहे. पण मधातून नंबरचा चष्मा त्याच्यावरही गॉगल, हे कोणी सांगितलं घालायला? असं नका करत जाऊ, ते बरं दिसत नाही. तसं काही दिसत नाही बरं. तसं ती एक म्हणला, ती जर शांताबाई जर भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान. ते मला बरं ठीक आहे झाला म्हणे, हे सराट्या घ्या. सराट्या कशा करतात ते म्हणे, तिने जरी गॉगल घातलेला असला तर हे सराट्या काय करायच्या? खाली फेकायच्या. आणि त्या सराट्याच्या काटा असे असतात, पाहिलेले असतात ना तुम्ही सराट्या, 3 असतात त्याला असे तोंड. ते काटा कसाही फेका, ते एक तोंड त्याचं वरच येणार. आणि म्हणे सराट्या का? ते म्हणे ती जर पळत आली तर या सराट्या तिच्या पायात टोचत्यान आणि त्या सराट्याचे काटे काढेपर्यंत आपण घरात सगळं साफ करून आपण जाऊ शकतो. आता हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर चोरी करायला निघाले. पण चोरी करायला निघाल्याच्या नंतर भगवान सांगतात गोपाळांना, आज हळूहळू. कसं चालायचं म्हणे? हळूहळू. आपल्या पायाची चाहूल, कारण मथारीचे कान लई तीक्ष्ण आहेत म्हणे.
कानं कसे येतं तीक्ष्ण आहेत. आणि पहिल्या लोकांचे पहा तुम्ही कानं फार तीक्ष्ण आहेत. आणखी नाही आताचे हेडफोन घालू बहिरे झाले, त्याला बाजूला जरी बोललं तरी त्याला ऐकायला येत नाही. ते हेडफोनचा काय झालंय ते परिणाम झालाय. पण सदाही कानात हेडफोन, अरे ते पडदा जाईल ना फाटून. आणि पूर्वीचे किती वय जरी झालं तर त्यांना ऐकायला चांगलं यायचं. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणले म्हातारीची ऐकण्याची शक्ती लई भारी आहे म्हणे, त्याच्यामुळं आपल्या पायाची काय चाहूल सुद्धा लागली नाही पाहिजे म्हणून हळू हळू चाला. त्याच्यानंतर कुणी कुणाशी ना बोला, कुठपर्यंत चोरी होईपर्यंत फक्त इशाऱ्यानं काम करायचं. काम कसं करायचं इशाऱ्यानं. नजरत कळालं पाहिजे की काय करायचं, बोलून काम करायचं नाही. कारण आवाज जर म्हातारीच्या कानावर गेला तर 100% सगळेच मार खाणार, हे ठरलेलं. म्हणून भगवान म्हणले की हळूहळू काय करा म्हणे चाला. हळूहळू चालत गेले. पण म्हातारी जरा अतिचतुर असल्यामुळं भगवंताला आतमध्ये प्रवेश करण्याकरता काही मार्ग दिसला नाही. फक्त दिसला ते म्हणे आता असं नाही, पण म्हातारीचं घर तर आज फोडायचंच म्हणे. मग भगवान म्हणले योग माया जरी आपल्याला वापरावं लागलीत, कारण का सृष्टीचा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत एवढा मोठा परमात्मा आहे. पण आता छोट्या छोट्या लीला करायला लागलेल्या आहे. आणि भगवान म्हणजे काय नाही गोपाळांनो काय करा फक्त डोळे लावा. काय करा डोळे लावा. आता देव डोळे लावा म्हणलं की या गोपाळांनी लावायची, म्हणजे हे समर्पण भाव आहे. हा काय समर्पण भाव. तसंच देवा करता काही करा म्हणलं की भक्त हे करतच, ते तिथं तर्क करत नाही की हे केल्यानं नाही काय होईन आणि ते केल्यानं काय होईन. तसे हे गोपाळ होते महाराज. देव म्हणला डोळे लावा किती म्हणे भगवान म्हणले चला लावा. लावले डोळे लावले की दुसऱ्या क्षणाला देव म्हणे चला उघडा. आणि उघडा. चमत्कार काय महाराज, बाहेरचे गोपाळ डायरेक्ट खोलीच्या आत. ते म्हणले हे कस काय. ते म्हणले आम खाओ गुटल्या मत गिनो बाद में बोल दूंगा मैं. आता फक्त ज्याच्या करता आलो ते काम करा म्हणे. दही दूध काय करा खा. सगळं काढलं महाराज खाली. आणि काढल्याच्या नंतर दही दूध सगळं खाल्लं. आणि खाल्ल्याच्या नंतर जाता जाता भगवान म्हणले असं जायचं नाही, मग सांगून जाऊ म्हणले की चोरी झाली मधात म्हणून. दुधाचा माठ घेतला आणि ते माठ काय केला जोरात आपटला की त्याचा झाला आवाज झाल्याबरोबर म्हातारी मैत्रिणीला बोलू लागली. तीक्ष्ण जरी कान असले तरी मैत्रिणीला बोलत असताना काही सुचत नाही ना. म्हणजे मागून गाड्या येऊ द्या मोटारी येऊ द्या, ते भर रस्त्यावर उभं राहून बोलतात ते अजिबात त्याला काही घेणदेण नाही. आयटोनं उडवलं तरी घेणदेण नसतं. तसं ही बोलू लागली. हिला त्या माठाचा आवाजच नाही आला, पण त्या आवाज आला. सुनेला. सून पळतच आली. आल्याच्या नंतर सुनेनं पाहिलं की ही सगळी जी गोपाळांची सेना आहे ती घरामध्ये आलेली आहे. आणि सुनबाई आता ओरडतच सुटल्या आत्याबाई आत्याबाई घरात चोर शिरला. 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 सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. उठला वकरी ग उठला वकरी जीव माझा घाबरला. उठला वकरी जीव माझा घाबरला. घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला. आत्याबाई येईपर्यंत आत्याबाईनं लॉक काढेपर्यंत हे करेपर्यंत भगवान म्हणले म्हातारी घरात येण्याच्या आधी डोळे लावा. आता डोळे लावा म्हणल्याच्या नंतर त्याच्यातलं एवढ्यातून बी एक जण ते तार्किक होतच. ते गॉगलवालं मगाचं ते म्हणलं डोळे लाव. घरात आणलं. आता पुन्हा म्हणायला डोळे लाव. बाहेर काढतो. नेमकं करते काय हे. म्हणजे काय आला तिथं भक्तीत संशय आला. देवावर संशय कधी येऊ नये, कारण परमार्थात संशयानं जर जागा घेतली संशयाची वाघूर, म्हणजे संशय जर गेला की सगळं कामच बिघडून जातं. याला आला संशय. यानं लावले डोळे, पण लावले पण आशे लावले. मधातून बघू लागलं ते हे नेमकं करायले काय.
डोळे लावले, भगवान म्हणले हे थांब म्हणे, आता तसे लावले तसे ठीक आहे. ज्यांनी पक्के डोळे लावले महाराज भगवंतांनी त्यांना पटापट कुठं काढलं, घराच्या बाहेर काढलं. आणि हे जे होतं अर्ध्या डोळ्यावालं याला काय केलं, अर्ध वर काढलं ना अर्ध खाली ठेवलं. कारण पूर्वी सवने असायचे दाराला आहे ना, त्या सवन्यातून हे अर्ध बाहेर निघालं ना अर्ध आत. शांताबाईनं नेमकाच काढलेला होता फोक, अडकलेलं खाली पाय जे धुवायली खालून. आता विचार करा फक्त, हे इकडून म्हणायले कृष्णा वाचव, ते म्हणा आता खाय, आता खाय. माझ्यावर विश्वास नाही ना, खाय मग फटके. आता इथून पुढे कधीच करणार नाही, तू म्हणशील तसं करल, तुझ्या पुढं मी माझं डोकं चालवणार नाही. फक्त एकदा मथारीली खालून मारायली म्हणे, फक्त वर काढ. वर काढ म्हणल्याच्या नंतर भगवंतानी त्यालाही काढलं बाहेर. काढल्याच्या नंतर अशा पद्धतीनं भगवंतानी काय केलेलं आहे, अनेक खोड्या केलेल्या आहेत, अनेक चोऱ्या केलेल्या आहेत. तसं संसारात सुद्धा आपलं होत असतं. ज्यानं सर्वस्व भगवंताला समर्पित केलं तर त्याला भगवान या संसाराच्या जाळ्यातून काय करतो, सहजगत्या बाहेर काढतो. पण त्याच्यातले काही जर तार्किक असतील किंवा काही आमच्यासारखे हुशार असतील तर आमच्यासारख्या हुशारायला तो 100% अडकीते अर्ध्यात. एक तो पुढं बी जाऊ देत नाही, अलीकडे बी ठेवत नाही. कारण का, तू कंबर बांधून काय केलं म्हणे, कीर्तन केले ना, मग कीर्तन केलं म्हणजे असं नाही त्याचा अर्थ. अभिमान वाढला ना त्या ठिकाणी. आणि देवाला सहन काय होत नसतो, अभिमान. आणि अभिमान ज्याच्या ठिकाणी आला ते अर्ध्यातच अडकलं. आणि जे अर्ध्यात अडकलं ते सुद्धा मार खात असतं. कोणाचा? शांताबाई कायला मारीन मला, कोणाचा मार खात? यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर मारीची झोडी ती थोडी तिची सोर, मारुती गोडी गोडी शोर, मारीची झोडी ती थोडी तिची सोर, मारुती गोडी शोर, यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसारा यमाचे किंकर, बहुसारा यमाचे किंकर. यम मारत. कोण मारत? यम. आणि या यमाच्या फटक्यातून वाचायचं असेल तर सांगितलं भगवंताला काय करा, शरण जा. आणि भगवंताला शरण गेल्याच्या नंतर काय होतं, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कारण आपण देवाला आतापर्यंत फक्त संसारातल्या वस्तू मागत गेलेलो आहेत. संसारातलं नका मागू, कारण संसारातलं मागणं म्हणजे देवासोबत घाट्याचा सौदा करणे. संसारातलं मागून आपण काय करायलो, घाट्याचा सौदा करायलो. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात की असा घाट्याचा सौदा नका करू, हे घाटा काय करा, सोडून द्या. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे साडा घाटे, तुका म्हणे साडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, म्हणे साडा घाटे, तुका म्हणे साडा घाटे. तेने नका भरू पोटे, तेने
सांडा घाटे तेने नका आवरू पोटे. संसारात आल्याच्या नंतर मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे आणि या मनुष्य शरीरामध्ये येऊन फक्त विषय सुख भोगून स्वतःची जिंदगी खराब करून घेऊ नका. भगवंताच्या प्राप्तीकरता काहीतरी करा. कारण जीवनात आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की सगळ्या सुखभोगाच्या वस्तू जर आपल्याला प्राप्त झाल्या म्हणजे आपण जीवनामध्ये सार्थक किंवा जीवन आपलं सार्थक झालं असं वाटतं. पण तुकाराम महाराज म्हणतात ते जीवन सार्थक म्हणायचं नाही. मग जीवन सार्थक कधी म्हणायचं? जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संत संग जर आपल्याला प्राप्त झाला तर जीवनाला आल्याचं काय झालं? सार्थक झालं. कारण संतच एक असे आहेत की तेच आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन आपल्याला पोहोचू शकतात. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात आणि भगवान गोपाळांना सांगतं की बाबांनो आतापर्यंत तुम्ही ताक पिऊन, ताक हे आसारे, ताक ही काय आसारे, कारण त्याचं घुसळण करून त्याच्यातलं नवनीत जे असतं तर हे नवनीत म्हणजे लोणी काय केलेलं असतं? काढून घेतलेलं असतं. आतापर्यंत तुम्ही ताकानंच पोट भरायलात म्हणे. फक्त काय करायलात? ताकाने पोट भरायलात. ताकामध्ये तेवढी पुष्टी नाहीये म्हणे. मग पुष्टी कशामध्ये? दह्यात, दुधात, तुपात आणि लोण्यामध्ये. म्हणून काय करा म्हणे? ते खा म्हणे ज्यानं की आपलं शरीर पुष्ट होईल. तसं तुकोबाराय सांगतात की भक्ती करत असताना संसारामध्ये तुम्ही किती जर समजा संसाराकरता भक्ती करत राहिलात तर ते ताक पिण्यासारखंच आहे. फक्त त्याच्यात सार काही नाहीये. कारण संसारामध्ये सार फक्त कोण आहे? भगवंत आहे. येथे सार भगवंत, सार फक्त भगवंत आहे. फलकट होतो संसार, येथे सार भगवंत. भगवंत एक सार आहे, भगवंत एक नवनीतासारखा आहे असं तुकोबारायांनी या अभंगातून म्हणजे जगालाही उपदेश करत असताना सांगितलं. कारण अभंगाचा प्रत्येक वेळेला दोन अर्थ असतात, एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ. वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ घेता येतं आणि लक्षार्थ म्हणजे त्याच्यातला भाव काय आहे तो भाव आपण समजून घ्यायचा असतो, हा त्याच्यातला लक्षार्थ. म्हणून या ठिकाणी मी अभंगाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ ज्या पद्धतीनं गुरु महाराजांनी या बुद्धीला प्रेरणा दिली त्या पद्धतीनं तो सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आता हा जो प्रसंग आहे हा काल्यापर्यंत न्यायचा आहे आपल्याला. भगवंताच्या अनेक खोड्या वाढत गेलेल्या आहेत. आता खोड्या वाढत गेलेल्या आहेत. भगवान मोठे झालेले आहेत. यशोदा मातेकडे अनेक गाऱ्हाणे येऊ लागलेले आहेत. यशोदा मातेने सांगितलं कृष्णा आता तू आता घरी थांबायचं नाही, आता तुला शाळेत जायचंय. कारण का? लेकरं घरी खोड्या करू लागले ते मायबाप कुठं टाकतात? शाळेत. आता पूर्वी ते म्हणते ते 4 तास तिथं अडकलेलं बरं. कुठं? शाळेत. कारण का? घरी तेवढं तरी आपण काय होतो? निवांत. म्हणून यशोदा माता म्हणले हे गौशाळेत जर गेलं गाई घेऊन तर निदान सकाळपासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तरी काय कोणाचं गारा नाही येणार नाही. म्हणून नंदबाबाच्या घरी 9 लाख गायी आहेत आणि या 9 लाख गायी घेऊन भगवान कुठं जाणार आहेत? आता वनाच्या दिशेने जाणार आहे, वनामध्ये जाणार आहेत गायी घेऊन चारण्याकरता. गोपाळांना सांगितलं भगवंताने की उद्या आपल्याला सकाळी शाळेत जायचंय, पण शाळेत जात असताना आपापला डबा, आपापली वॉटर बॅग, आपापलं बूट, आपापली टाय हे सगळं घालून
तयार राहायचं. हे आताच्या पोरांचं आहे. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा भगवंतानी आपली काळी घोंगडी खांद्यावरती घेतलेली आहे, हातामध्ये एक काठी घेतलेली आहे, पिवळा पितांबर धारण केलेला आहे, सुंदर असं मोरपीस यशोदा मातेनं भगवंताच्या मुकुटावरती लावलेलं आहे, डोक्यावरती धारण केलेले आहेत, सुंदर कुरुळे कुरुळे केस आहेत. भगवान एवढे सुंदर दिसायलेत आणि सगळे गोपाळही आता तयार होऊन सगळे आपापल्या शिदोऱ्या घेऊन कुठं आलेले आहेत, भगवंताच्या द्वारात आलेले आहेत. सगळे मिळून आता कुठं गेलेले आहेत, गाई घेऊन गोवर्धनाकडे गेलेले आहेत. गाई चारण्याकरता सोडून दिलेले आहेत. आता गाई चारत असताना आता गाईच्या मागं राहायची गरज नसते, कारण गाय जी गाय असते तरी गाय कशी आहे, चतुर आहे, ती मंदबुद्धी नाही. गाय ही चतुर आहे, तिला नुसता आवाज जर दिली तर ती गाय बरोबर येते. मंदबुद्धी म्हणजे कोण, रेढा. त्याला तुम्ही रस्त्यानं जर समजा चालताना एखादा रेढा जर आडवा आला गाडी समोर आणि त्याला तुम्ही कितीही मारा, ते मारणाऱ्याला सुद्धा कधी बघतं जेव्हा 10-15 फटके पडतील त्याच्यावर, तेव्हा ते मागू वळून बघतं कोण मारायला नेमकं. त्या हॉर्नचा तर त्याच्यावर काहीच परिणाम होत नसतं. पण ह्या ज्या गायी येतात, या गायी जर्सी गायी नाही येतात, या देशी गायी येतात आणि गायी चारण्याकरता सोडून दिलेल्या येतात. आता भगवान म्हणले आता करायचं काय उरलेल्या वेळात, वेळ आपल्याकडं आहे, पण या वेळेमध्ये काय करायचं तर सांगितलं आपण खेळ खेळू. हमामा, हुतुतू, हुमरी, त्याच्यानंतर हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, 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 हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे. ताली. गोपाल कृष्ण भगवान की ताली. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, 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 हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा. अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबकदु बकती बक पोरा खेळ विटी दाडो, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक बक खेळ विटी दाडो, पोरा खेळ विटी दाडो, खेळ विटी दाडो, पोरा खेळ विटी दाडो, खेळ विटी दाडो, पोरा खेळ विटी दाडो, खेळ विटी दाडो, पोरा खेळ विटी दाडो. वा, टाळ्या वाजवाय. साधू संतांनी खेळ वर्णन करून सांगितलेले तर हमामा, हुतुतू, त्याच्यानंतर सुरपारंब्या, हे काय ते पूर्वीचे खेळ आहेत. याच्यामध्ये शरीराची सुद्धा काय व्हायची, कसरत व्हायची. आता ते पबजी वगैरे सगळं आले त्याच्यामुळे ते काम बिघडून गेले सगळं. पोरांना बघा ना तुम्ही किती लवकर चष्मा लागायलाय का, मोबाईलचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे, मोबाईलचा. आणि पूर्वीचे जे खेळ होते, आम्ही काय काय खेळ खेळलेले, चेंडूफळी, त्याच्यानंतर ते जे सुरपारंब्या जे खेळ आहे, तर ते खेळ म्हणजे काय असते ते तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहित नाही, आमच्या इकडे त्याला डाबडाब म्हणतात. हां, डाबडाब. ते काय करायचं, एक काडी घ्यायची, ती अशी लांब फेकायची एकानं आणि पोरांनी झाडावर जाऊन बसायचं. झाडावर जाऊन बसल्याच्या नंतर मग ज्याच्यावर राजा आलेला आहे त्यानं ती काडी आणून त्या रिंगणात ठेवेपर्यंत, आणि आता त्यानंही काय करायचं, झाडावर चढायचं. एखाद्याला शिवेपर्यंत कोणीतरी उडी मारायची वरून खाली, आणि उडी मारून ती काठी ज्यानं उचलली परत त्याच्यावर डाव आला, कोणावर, जे आलतं हां शिवण्याकरता. हे असं खेळलेलं समजा. आणि त्याच्यामध्ये खरंच मजा आहे, जी मजा आता मोबाईलमध्ये नाही, मोबाईलच्या गेममध्ये नाही मजा. त्याच्यामध्ये टेन्शन येतं. गेम हरू लागलं की काय होतं, टेन्शन येतं.
येतं, तसं ते पूर्वीचे खेळ नसायचे. अनेक प्रकारचे खेळ खेळले भगवंतानी आणि साधू संतांनी काही भारुडाच्या रूपामध्ये काही खेळ वर्णन करून सुद्धा काय केलेले तर वर्णन सुद्धा केलेले आहेत. आता सगळे गोपाळ म्हणले की आता बराच वेळ झाला आपण काय करायलो म्हणे खेळ खेळायलो, आता दुपारची वेळ झालेली आहे, आता काय झाले आपल्याला भुका लागल्या, आता भाजीचा वास मला मगाशीच आलेला आहे. माझं सगळं लक्ष तिकडंच आहे, तुम्हाला जरी दिसत नसलं तर मला दिसायले. आता गोपाळांना जशा भुका लागल्या तशा आपल्यालाही माझा नाश्ता झालाय, तुमचं लागल्यात का? नसत्यानं लागल्या तर 5 वाजता चालू देतो. नको ना, भुका लागल्यात म्हणे सगळ्यांना भुका लागलेल्या. तसं गोपाळ म्हणले आता देवा भुका पोटात भूक आहे, तसं कीर्तनकाराला आता कीर्तन कितीही चांगलं असेल पण पोटात जर भूक लागलेली असेल तर आपण म्हणतो केव्हा बंद करते हे काय लागले, भूक लागली, आता तिकडून वर्णाचा वास यायलाय, पूर्ण मन कुठं चाललंय तिकडं जायलंय ना, मग त्याच्यापेक्षा काय करू आपण आवर्त घेऊ. म्हणून खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. भगवान म्हणले बरं ठीक आहे चला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र घ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या, कोणी लोण्याचा गोळा आणला होता, कोणी नुसतं दहीच आणलं होतं, कोणी ताकच आणलं होतं, कोणी चटणी भाकरीच आणली होती, कोणी चांगला डबा आणला होता, वरण भात भाजी पोळी सगळंच आणलं होतं. भगवान म्हणले असं कसं जमते म्हणे खायला, कारण का जेवढे गोपाळ आहेत तेवढे सगळे गोपाळ कोणाचे आहेत, माझे आहेत, आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये तर काहीतरी वेगवेगळे दिसायले. मग आता जे पुरणाची पोळी खायले त्याला आनंद होईल आणि जे शिळी भाकरी खायले त्याला दुःख होईल ना. भगवान म्हणले तसं नाही, सगळ्यांच्या शिदोऱ्या माझ्या समोर आणून ठेवा. सर्वांच्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णासमोर ठेवल्या. भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, लोणी त्याच्यात टाकलं, दही त्याच्यात टाकलं, लाह्या त्याच्यात टाकल्या, ज्याची कोणाची शिळी भाकरी तीही त्याच्यात टाकली. सगळं टाकून सगळं काय केलं एकत्रित केलं आणि एकत्रित करून आता भगवंतांनी म्हणजे स्वतःच्या हाताने काय केलं गोपाळांना भरवलं. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय.